नमस्कार आणि गुड मॉर्निंग मंडळी. आत्ता सकाळचे 6:15 वाजलेले आहेत. तुम्ही पाहू शकता आजचं वेदर किती छान आहे. सकाळी सकाळी समुद्राकडे पाहिलं की खूप छान वाटतं. वेदरनुसार समुद्राचा कलरही चेंज होत असतो, पण आज खूपच छान वाटते. काही मन प्रसन्न असलं की कामाची सुरुवात ही चांगली होते. आज मला मुलांच्या टिफिनसाठी छोलेची भाजी बनवायची होती, तर सकाळी लवकर उठून मी छोले कुकरमध्ये उकडून घेतले होते. तर चला मग आता छोलेची भाजी बनवूयात. गॅसवर कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये 4 चमचे तेल घालून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतलं. जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून हिंग घातलं, हलवून घेतलं. त्यानंतर एक मोठा बारीक कांदा कट करून घातला. कांदा थोडासा परतून घेतला आणि त्याच्यानंतर त्यामध्ये ठेचलेला लसूण घातला आणि थोडंसं परतून घेतलं आणि नंतर त्यामध्ये 2 मोठे चिरलेले टोमॅटो घालून घेतले. थोडंसं हलवून घेतलं आणि त्याच्यानंतर 1 चिमूटभर मीठ घालून घेतलं, जेणेकरून टोमॅटो शिजतील. टोमॅटो शिजेपर्यंत थोडेसे छोले आणि 1 उकडलेला बटाटा स्मॅश करून घेतला. टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालून घेतली. हळद घातल्यानंतर 2 चमचे तिखट घालून घेतले आणि तिखट घातल्यानंतर थोडासा गरम मसाला घालून घेतला. गरम मसाला घातल्यानंतर किचन किंग मसाला पण घालून घेतला आणि मिश्रण सगळं हलवून घेतलं. आणि मसाला करपू नये म्हणून त्यामध्ये छोले बॉईल केलेलं पाणी घालून घेतलं. सगळं मिक्स करून घेतलं आणि मिश्रण थोडा वेळ शिजू दिलं. तुम्ही पाहू शकता इथे मिश्रणाला तेल सुटलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मॅश केलेला बटाटा आणि छोले घालून घेतले. व्यवस्थित मिक्स करून घेतले. त्यानंतर त्यामध्ये उकडलेले छोले घालून घेतले व सर्व मिक्स करून घेतले. मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि 1 चिमूटभर साखर टाकून दिली. सगळं मिक्स केलं आणि झाकण लावून 10 मिनिटं शिजवून घेतलं. 10 मिनिटानंतर झाकण काढून बघितलं तर छोलेची भाजी व्यवस्थित शिजली होती. थोडीशी कोथिंबीर घालून घेतली. तर कशी वाटली छोलेची भाजी सांगा मला कमेंटमध्ये. भेटू परत, तोपर्यंत बाय.